काय मैत्रिणी संग कशा आहेत तुम्ही? तर म्हणे दुपार वेळ झाली होती, थोडंसं कंगवा वगैरे करले दा मी आणि मी चाललो जरा अशी बाहेर म्हणजे कुठे ते बी सांगत गाडीने चावी काढी आणि गुडी आली ते मस्तपैकी मैत्रिणींना घर सोडत थोडा टाईम समाय म्हणता येईल म्हणतं मी आणि मला मोटर रत्न लगेचच अशी त्यांनी लगेच गाडीशी ते पार्किंगमा आणि दिदी माले आणि ती गाडी लिहिली लगेच म्हणा हातमा मी कारण या गाडीमुळे म्हणा बराच काम आहे म्हणजे होई जातच त्यामुळे मी त्यासनी वाटणी दखस की बा त्याचे सुट्टी भेटेन मग आम्ही दोन्ही जण जात होतो अशी म्हणजे बराच काम या गाडीमुळे म्हणा ते व्हावं लागत दिवाळीनंतर मी गाडी लिहिली आणि त्यानंतर गाडी शिकणू पण मी आणि लगेच मी चढायला पण लागलो रोडवर त्यानंतर माझ्याकडे लायसन बिसन काही नाही आहे अजून त्यानंतर डीमार्टले गो कारण डीमार्टले मनाशी बराच सामान लिहावा बाकी होता कारण मला गाव बी जाणं होतं त्यामुळे म्हटलं चला लगेच जाणीश ना अशी गाडी पार्किंगला लाईवन आहो आणि मी लगेच नाही पर्स तडे ठेवी दे आणि त्यामध्ये टोकन लिहिली तर मग मागो थोडासा किराणा करायला तेवढा माहीत मैत्रिणीशी ना खूप दिवस जाणे गाव जायला होती तर तिने पोरांनी तिथं ते डीमार्टले किराणा करायला गेलो होती ती म्हणे मी काल दिवसच बनवू म्हणे लगेच थोडासा असा किराणा वगैरे कर दिला एवढी मोठी भली मोठी लिस्ट त्यासना पण लिहिली दी आणि लगेच बाहेर निघलो तेवढा मग तो सांगा लागा मम्मी म्हणे मला नाही का भूक लागली म्हणे त्याला म्हणतं काय खास म्हणतं आणि डीमार्टली सुद्धा वडापाव समोसा खावा नाही तशी वाव नाही मग तरीच नाही चुलावरच वडापाव बनाडतस तर ते लगेच मी गो आणि मस्तपैकी तर ते गरम गरम समोसा वडापाव बनाडतस तर ते लगेच त्या वडापावलेवाले मी थांबी गो ते चुलावर वडापाव बनाडतस त्यानंतर लगेच गाडी म्हणा हात माहीत त्याने लिहिली दी आणि त्यानंतर लगेच लिप्पा म्हणून गुड्याला लगेच मी मैत्रिणीना करतील येऊन गरम गरम वडापाव खाली गुड्याला बसून मला ब्लॉग कशा वाटत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा.